श्री गुरुचरित्र अध्याय 28. श्री गणेशानमा श्री सरस्वती श्री माता पिता या नमा. नामधारक पुसे सिद्धाची पुढील कथा सांगा आम्हासी. उल्हास माझ्या मानसी गुरुचरित्र ऐकता गोड. सिद्ध म्हणे नामधारका कथा असे लौकिता ऐकता जाते सर्व दोष ज्ञान ज्योती प्रकाशती. श्री गुरु म्हणती पतितासी आपले पूर्वजन्म पुससी. सांगे नाही का विस्तारेचे चांदाला जन्म होणार गती. पाप पुण्याची गती आपले अर्ध व भोगिते. कर्म विपाकी असे ख्याती जन्मोजन्मी नीच याती. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र याची पासोनी चांडाळ वर्ण. उपजले असते यतीहीना नीच श्रेष्ठ कर्मानुसारी. व्यभिचार हे मूळ उत्पत्तीचे लक्षण. नाना दोष आचरण त्याने होय जाती पावती. ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण त्या दोषाचा विचार सांगेन सविस्तर. ब्राह्मण करिता अनाचार पावे तो हिना योनीसी. गुरु अथवा माता पिता सोडून जाय आपण परता. चांडाल योनी होय निश्चिता. कुळ स्त्रिय सोडिली या कुळदेवता सोडोनी. अनेक देवता पूजा करुनी तोही होय चांडाल योनी. सदा अनृत बोले नर न करी सेवा माता पिता. त्याची प्रतिपालन करिता चांडाळ होऊनी तत्वता. सप्त जन्म कृमी होय पहिली एक स्त्री असता. दुसरी करुणी तिची तेजिता होय जन्म त्यासी पतिता. अनेक एक सांगेन नवला. स्वामी स्त्रीशी गुरु स्त्रीशी शत्रु मित्र विश्वास स्त्रीशी. जो करे व्यभिचाराची तोही जन्म पतिता घरी. स्त्री संध्याकाळ समय देखा. विप्र भोजन करी अविवेका. बाक देऊन फिरे निका तोही जन्मे चांडाळा. विश्वदेव काल तिथीसी. जो बोले दृष्टोत्तरेसी. अन्न नेदी तयसी कुकट होणे उपजे. मृत्यू दिवशी न करी श्राद्ध. केले पुण्य सांगे प्रसिद्ध. वाटे करावयाची करी भेद. चांडाल योनी जन्म पावे. नाडी भेद नेनता करी वैद्यकी. जाणून औषध दे आणकी. तोही होय मापातकी. चांडाळ जन्मी संभवे. जारण मारण मोहनादी. मंत्र जपती कुबुद्धी. जन्म होय चांडाल त्रिशुद्धी. वेद मार्ग त्यजिता विप्रे. ब्रह्म क्षत्रिय वैश्य शूद्र आपुले कर्म त्यजुना मूढ मंद. आणि मार्गाचारे सदा तोची चांडाल योनी होय. विधवा स्त्रियांचा संग करी. शिव्या देऊन तिथी जेववी घरी. श्राद्ध दिवशी पिंडन करी. चांडाल योनी जन्म पावे. भजे आपण एक देवता. दुसरे देव निंदा करिता. तो होय अपस्मारी तत्वता. दरिद्र रूप पीडत असे. लोकांची वर्म कर्मे आपण सदा करी उच्चारण. तो हृदय रोगी होय जाण. महाकष्ट भोगीत असे. गर्भपात करी स्त्रियांची. वांज होऊन उपजे परेसी. पुत्र झालिया मरती बरवसी. गर्भपात करू नये. सर्प जाती मारी नर. सर्प योनी होय निर्धार. ऐसे दोष असती अपर. आता तस्कर प्रकरण सांगेना. परद्रव्य फारी देखा. पर दत्ता पहार विषेखा. परद्वेषी नरका पुत्री होनी उपजे. देव द्रव्य पहारी देखा. देव कार्य नाशी धोका. पंडुरोगू होय निका. फळ चोरी होय विद्रूप. श्री गुरु म्हणती पतितासी. दोष करिता जन्म होय ऐसी. आता सांगे ना व्यभिचार प्रकरणेसी. शांती परवी बोलिले असे. परस्त्री आलिंगन केली या देखा. शतजन्म शन होय ऐका पुढे मागुती. सर्प जन्मानिका भोगे दुखा वदारी. परस्त्रीचे मुख न करावे अवलोक. जरी पाहिला कुबुद्धिक चक्षुरोगी होऊनी उपजे. ऐसे तया पतितासी. श्री गुरापण निरोपिती. ऐकत होता त्रिविक्रम भारती. प्रश्न केला श्री गुरुसी. स्वामी निरोपिले धर्म सकळ. ऐकत झाले मन निर्मळ. जरी घडले एक वेळ पाप जाय कवने परी. श्री गुरु म्हणती विक्रमासी. प्रायचित असे पापासी. पश्चाताप होय ज्यासी. त्यासी पाप नाही देखा. पाप जरी असेल थोर केले. अंतकरणी असेल खोचले. त्यासी प्रायचित असे भले. कर्म विपाकी बोलिले असे. प्रायचित्ताचे विधान सांगे नाही का स्थिर मने. ऋषींचे असे वचन प्रकार असे ऐका तुम्ही. अज्ञानकृत पापासी. पश्चातापे शुद्ध परेसी. गुरु सेवा तत्परेसी. केली गुरु निवारिला. नेनता पाप केली असी.
प्रायचित परेसी प्राणायामा द्विशतेसी पुण्यतीर्थी स्नान स्त्री पुरुष दोघात एक पाप पुण्य करीत दोघा समगडे निश्चित दोघ्या चरावे प्रायचित आणखी असे एक प्रकार त्याने होय पाप दूर गायत्री जप 10 सहस्र विप्रा द्वादश भोजन द्यावे तिल हवन 1 सहस्र करावे वेद मंत्रे याचे नाव गायत्री कृच्छ श्री गुरु सांगती त्रिक्रमासी प्राजापत्य कृच देखा असे विधी विशेष भोजन करावे एक भुक्तिका अथवा आयचित्त भिक्षा उपवास करावे 3 दिवस स्मरण करावे श्री गुरुचरणास येणे जाती सौम्य दोष जे आपणासी सामान्य 3 दिवस घृत घेऊनी शिर घ्यावे दिवस 3 दिवस वायू बक्षुनी पुन्हा शिर 21 दिवस एखादा असेल अशक्त त्याचे असे हे व्रत तिळ गुळ लाह्या पीठ उपवास करावे आणि एक असे प्रकार करावा चंद्रायन आचार कुकुटांप्रमाणे आहार ग्रास घ्यावे वर्धमाने आपले पाप प्रकटुनी उच्चारावे सभास्थानी पश्चातापे जळुनी जाय पाप अवधारा आता सांगेन तीर्थ कृच यात्रा करिता पवित्र वाराणसी श्वेत पर्वत स्नान मात्रे पाप जाती वरकड तीर्था गेली असी गायत्री जप सहस्रेसी पाप जाय त्वरितेसी अगत्य वचन बोलिले असे समुद्र सेतू बंदेसी स्नान केले या परेसी भ्रूण हत्या पाप अनाशी कृतज्ञादी पातके विधीपूर्वक शुचीसी जपा कोटी गायत्रीसी ब्रह्म हत्या पाप नाशी ऐकत्री विक्रम एकचिते मान सुक्त चत्वारी पठन करिता ब्रह्महत्या दुरी इंद्रमित्र अवधारी एक महिना जपावे पंचम 6 मास मिताहार करुणी पुरुष सुक्ते पापनाश पंचमहादोष जातील त्रिपदा नाम गायत्रीसी जपती जे जन भक्तीसी अगर्मर्शना त्रिरावृतेसी सप्तजन्म पाप जाय आणखी असे विधान देखा अज्ञानकृत दोषाधिका अनुतप्त होऊनी विषेका पंचगव्य प्राशन करावे गोमूत्र गोमया शिर दधी घृत कृश सार घ्यावे असे विधी सार प्रथम दिवशी उपवास नीलवर्णीचे गोमूत्र कृष्णवर्णी गोमय पवित्र ताम्र गायचे शूर शुभ्र श्वेतधेनुचे दधी घ्यावे कपिला गायचे तूप बरवे ऐसे पंचगव्य घ्यावे एकेकाचे बार सोगावे सांगे नाही काय विधान गोमूत्र घ्यावे 5 पावशेर अंगुष्टार्ध गोमय पवित्र शिरा 2.25 शेर दधी 3 पावशेर घ्यावे घृत घ्यावे पावशेर चिचकित मिळवावे कुशसार गीता मंत्र निर्धार विस्तारून सांगेन कुशासहित सहार रसांश एकेकाशी मंत्र कृतक असे प्रथम मंत्र इरावती ऐसे इंद्रन विष्णू दुसरा देखा मानस्तुती मंत्र तिसरा चौथा प्रजापती मंत्र पंचम गायत्री उच्चारा 6वा व्याहती प्रणपूर्वक ऐसे मंत्रुनी पंचगव्य घ्यावे अनुतप्त होऊन एक भावे अस्थिगत चर्मगत पूर्व पापे नासती अवधारा गायी न मिळे इतके जिन्नसी कपिला गाय मुख्य परेसी जाती दोष दर्शन मात्रेसी कपिला गायी उत्तम पातक गडे जासी प्रायचित असे त्यासी जगद्गुरु दर्शन संतशी अनुग्रहे पुनीत एखादा वेदशास्त्रज्ञ स्वधर्माचार अभिज्ञ त्याच्या अनुग्रहे पापग्ना पुनीत होय अवधारा ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी प्रायचित सांगती विस्तारेसी समस्त विप्र संतोषी ज्ञान प्रकाश होऊन या श्री गुरु म्हणती पतितासी पूर्वी तू विप्र होतासी श्री गुरु माता पिता दूषिसी यास्तव चांडाळ जन्मलासी आता सांगो तुझा अधिक स्नान संगमी मासिक केलिया जाईल तुझा दोष पुनरपी विप्र जन्म पावसी पतित म्हणे स्वामीसी तुझे दर्शन झाले मजसी कावळा जाय मान सरोवरासी राजहंस केवी होय तुझे तैसे तुझे दर्शन मात्रे आपण झालो पवित्र ताराव्याता माते शरणांगता रक्षका तुझे दर्शन सुधारसी आपण झालो ज्ञानराशी अभिमंत्रुनी आता मजसी विप्रांमध्ये मिळवावे ऐकून तयाचे वचन श्री गुरु बोलती हसून
तुझा देह जातीहीन केवी विप्रा म्हणती तुझा पतिताचे सुधारसी वर्धता तुझे रक्त मांसासी ब्राह्मण म्हणती तू ते कैसी सकळ निंदा करतीला पूर्वी ऐसा विश्वामित्र क्षत्रिय वंशी गादीपुत्र तपोबळे करुणी पवित्र विप्र मनवी आपणा ते ब्रह्मयाची शतवर्ष तप केले महाक्लेशे तेने बळे मनवितसे ब्रह्म ऋषी म्हणून इंद्रादी सुरवरांची विनविता होय परेसी आपणा ते ब्रह्म ऋषी म्हणून बोला म्हणत असे देव ऋषी म्हणती तयाची आम्हा गुरु वसिष्ठ ऋषी तो का म्हणेला ब्रह्म ऋषी आपण समस्त अंगीकारू ऐसे तया वसिष्ठासी विनवी विश्वामित्रा ऋषी ब्राह्मण म्हणा आपणासी केले तप बहुकाळ ऋषी म्हणे विश्वामित्रा क्षत्रिय तपास पात्र देह टाकणे अपवित्र मग विप्र कुळी जन्म होती काही केले न म्हणे विप्र कोपला मुनी विश्वामित्र वसिष्ठाचे शतपुत्र मारित झाला ते वेळी ब्रह्मनेन वसिष्ठ ऋषी काही केल्यानं होय तामसी आत्वान म्हणे ब्रह्म ऋषी तया विश्वामित्रा ते वर्ततायसे एके दिवशी विश्वामित्र कोपेसी हाती घेऊन या पर्वतासी घालू आता वसिष्ठावरी विचार करी मागुती म्हणी जरी वदिन वसिष्ठ मुनी आपण ते न म्हणती कोणी ब्रह्म ऋषी म्हणून या इंद्रादी देव समजता ऋषी म्हणती वसिष्ठ वाक्यासरसी आपण म्हण ब्रह्म ऋषी अन्यथा नाही म्हणून या ऐसा वसिष्ठा मुनीवर मारिता म्या दोष फार म्हणून टाकी गिरी शिखर भूमीवरी परेसा अनुतप्त झाले अंतकरण वसिष्ठ ऋषी ओळखून ब्रह्म ऋषी म्हणून पाचारिले ते वेळी संतोषणी विश्वामित्र म्हणे ऋषी बोले सत्य माझ्या घरी तुम्ही आता अन्न घ्यावे स्वामी या ऋषी वचन ऐकोनी बोलत असे वसिष्ठ मुनी तुझ्या घरी सूर्य किरणे पाक करणे अन्न आपण विश्वामित्रे अंगीकारिले सूर्यपाके अन्न केले सहस्र किरणे तापिता वेळे देह सर्व भस्म झाला विश्वामित्र महामुनी अति समर्थ अनुष्ठानी पूर्वीला देह जाळोनी नूतन देह धरिता झाला मग म्हणती सकाळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्म ऋषी म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात या कारणे तुझा देह विसर जावा जन्म अनुतप्त झाला तुझा भाव होईल जन्म ब्राह्मण कुळी ऐसे त्या पतितासी बोधिती श्री गुरु परेसी लादल्याचे सुखात्यासी त्याच्या मानसी न येची निदान सापडे दरिद्र यासी तो का सांडिला संतोषी अमृत सापडे एखाद्यासी तो का सोडिला सुखा सुखी तैसे तया पतितासी लादले ज्ञान निदान राशी नवच्या फुले मंदिरासी विप्रापना मनवितसे युतके होता वसरी आली त्याची पुत्र नारी मनती लागले अपस्मारी म्हणून आलो धावत जवळ येता स्त्रियेसी स्पर्श लोक म्हणे तियेसी कोपे करुनी मारावायसी जात असे तो पतिता दुःख करी त्याची भार्या जाऊनी नमो श्री गुरुराया पती माते सोडून या जातो एका स्वामी या कन्या पुत्र मज बहुत कोण त्या ते प्रतिपाळित आम्हा ते जुनी केवी जात सांगा स्वामी तयासी जरी न सांगाल स्वामी तयासी तेजुन प्राण पुत्रा सरती येरवी आमुते कोण पोशी अनाथापना स्वामी या ऐकून तिचे वचन श्री गुरु बोलती हसून तया नराते बोलावून सांगितले परेसा श्री गुरु म्हणती पतितासी तू वाजावे आपुले घरासी पुत्र कलत्र शोभाता दोषी तू ते गती नो हे जाण या संसारी जन्मनिया संतुष्ट व्हावे सकळ इंद्रिया मग पावे धर्म काय तरीत तरे भवार्णव या कारणे पूर्वीच जाना न करावे आपण अंगना करुणी तेजिता होय पतना महादोष बोली जे सूर्यभूमी साक्षीची तुवा वरिले स्त्रियेसी तिच तेजिता महादोषी तुझ गती नव्हे जाण श्री गुरु वचन ऐकून विनवी तसे कर जोडून केवी होऊ जातीहीन अज्ञान होनी मागुती श्री गुरुमनी विचारिती याचे अंग्याचे विभूती प्रक्षालावे शुद्धा हाती मग अज्ञान होय त्यासी ऐसे मनी विचारुनी सांगती शिष्य ते बोलावूने एखादा लुब्ध पाचारोनी आता त्वरितेसी तया ग्रामी द्विजय करी उदिम वानिक त्यासी पाचारिती ऐक तया पतिता सन्निधा श्री गुरु म्हणती तयासी उदक घेऊन हसतेसी स्नपन करिगा पतितासी होय आसक्त संसारी श्री गुरु निरोपे ब्राह्मण
घेऊन आला उदकापन पतितावरी घालिता शना गेले विभूती दुनिया विभूती धुता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे मुख पाहता स्त्री पुत्रांचे धावत गेला तयांजवळी आलिंगोनी पुत्रासी भ्रांती झाली म्हणे त्यांची कालो या स्थळासी तुम्ही येणे कोण काज ऐसा म्हणे विस्मय करीत आपल्या घरा गेला पतित सांगती लोक वृत्तांत विस्मय करीत या वेळी तुके होता कौतुक कौतुक पाहत होते नगरा लोक आश्चर्य करते सकाळी का म्हणत अभिनव काय झाले त्रिविक्रम महामुनी जो का होता गुरु सन्निधानी पुसतसे विनवनी ऐका श्रोते एक चित्ते त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसी होतो अनुमान मानसी निरोप द्यावा कृपेशी विनंती एक अवधारी महापतित यातीहीन त्याते स्वामी दिले ज्ञान अंगदूता तत्क्षण गेले ज्ञान केवी त्याचे विस्तारुनी आमंती निरोपावे कृपेशी म्हणून लागला चरणांची भाव भक्ती करून या ऐसे पुत्र त्रिविक्रमायती श्री गुरु तयसी निरोप देती त्याच्या अंगीची विभूती धुता गेले ज्ञान ऐका पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारून महाराष्ट्र भाषे करून सांगे सरस्वती गुरुदास इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतोरे श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनम धारक संवादे कर्म विपाय कथन नाम अष्टविशोध्याय गोडा श्री गुरु दत्तात्रेय पन्मुखी श्री गुरुदेव दत्ता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।